जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ या आता विजयी झालेल्या आहेत। 1.5 लाखांपेक्षा अधिक मतांनी स्मिता वाघ विजय झालेल्या आहेत। करण पवार यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे। जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ या विजयी झालेल्या आहेत। करण पवार यांचा पराभव करून तब्बल 1.5 लाखांहून अधिक आघाडी घेऊन त्या सध्या विजयी झालेल्या आहेत। तर जळगावमध्ये भाजपने आपला या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे। स्मिता वाघ तब्बल 1.5 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झालेले आहेत। करण पवार यांचा मोठा पराभव स्मिता वाघ यांनी केला आहे। तर ठाण्यामधून नरेश मस्के विजयी झालेले आहेत। फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे। विद्यमान खासदार राजन विचारे यांना हा मोठा धक्का आहे। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची देखील विजय झालेला आहे तशी घोषणा आता झालेली आहे। ठाणे असेल कल्याण असेल दोन्ही ठिकाणी सध्या शिंदे गटाकडून विजयाची मोहर उमटवली गेली आहे। सब संपादक आज चुपके बैठे, चद्दर बिद्दर अंग पे ढाक के बैठे। विरोधक जेवढे बोलत होते तेवढे आकडे आता उलटे फिरले तर दिसले। अरे राजकारणामध्ये हे नेहमी चालतं, प्रत्येक जण आपापल्या पक्षाला एवढे मिळतील तेवढे मिळतील हे सांगतं। या सगळ्याच काही गोष्टी खऱ्या होतात असं नाही, पण मला एकाच माणसाला सॅल्यूट करायचं त्याच्यासाठी मी आलोय, शरदचंद्र पवार। निर्णयापूर्वी बॅनर देखील पाहायला मिळालेले होते निवडणुकीला। मला फक्त एकच माहिती आहे, 84 वर्षांचा आमचा योद्धा लढला, साथ त्यांना उद्धवसाहेब ठाकरेंनी दिली, काँग्रेसच्या राहुल गांधींनी दिली आणि महाराष्ट्राचा केंद्रबिंदू गेल्या 50 वर्षापासून तेच आहेत, ते परत एकदा त्यांनी साबित करू। जय हिंद जय महाराष्ट्र।